भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल अपशब्द काढल्याच्या निषेधार्थ सांगलीत निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चासाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राज्यातील अनेक खासदार, आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। त्यावेळी पडळकर यांचा तातडीने राजीनामा घ्यावा आणि जत अभियंत्यांच्या मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, निरीक्षक शेखर माने, शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी संयुक्तरित्या सांगितले। पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यभरातून खासदार, आमदार सांगलीत येणार आहेत। यामध्ये प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार निलेश लंके, खासदार बजरंग सोनवणे, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक आमदार, खासदार आणि पक्षाचे राज्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। संजय बजाज म्हणाले, सांगलीतील पुष्पराज चौकातून दुपारी 1 वाजता या निषेध मोर्चाला सुरुवात होणार आहे। जिल्हा परिषद समोरून राम मंदिर कॉर्नर, पंचमुखी मारुती रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मेन रोड, भारती विद्यापीठ समोरून राजवाडा चौक ते स्टेशन चौक या मार्गाने राजाराम बापू पुतळ्यासमोर या मोर्चाचा समारोप होईल। त्या ठिकाणी सभा होणार आहे। या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तसेच इतरही अनेक पक्षाचे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। दिनांक 22 दुपारी 1 वाजता सांगलीमध्ये पुष्पराज चौक मध्यवर्ती, जिल्हा मध्यवर्ती बँक तेथून जो आमचा भव्य मोर्चा निघणार आहे तेथून आम्ही सुरुवात करतोय। साधारण मोर्चाचं स्वरूप किंवा मार्ग तेथून जिल्हा परिषद समोरून पंचमुखी मारुती रोड, पंचमुखी मारुती रोड पासून हिराबाग कॉर्नर टू राजवाड्याची मागील बाजू, तेथून आपण शिवाजी महाराजांचा पुतळा, तेथून मारुती चौक, तिथून उजवीकडे वळून बालाजी मंदिर चौक, परत राईट मारून भारती विद्यापीठच्या समोरून बापूंचा जिथं पुतळा आहे तिथं समारोप, आणि तिथं सगळ्यांची भाषणं, सगळ्यांचं काय सांगता समारंभ आम्ही तिथं करणार। अशा पद्धतीनं तो रूट आहे आमचं। जिल्ह्यातून तर लोक येतीलच, महाराष्ट्रातून लोक येतील, कारण आमच्या पक्षाने असेल, विविध पक्षांनी, महाआघाडीच्या काही घटकांनी, सर्वांनी आवाहन केलेलं आहे की अशा पद्धतीचं जे वाचाळवीर आहेत महाराष्ट्रात त्यांना रोखण्यासाठी, त्यांना थांबवण्यासाठी, ते पण सुसंस्कृतपणाने त्या पद्धतीनं त्यांना थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एक झालं पाहिजे आणि एक होऊन त्याच्याबरोबर लढलं पाहिजे आणि सर्व एक होऊन त्यांना एक संदेश द्यायचा। जे सरकार चालवतात, मुख्यमंत्री साहेब असो, भाजपवाले असो, RSS वाले असो, सगळे जे चालवतात त्यांना आम्हाला मेसेज द्यायचा की अशा पद्धतीनं हे काय चालणार नाही, योग्य वेळी थांबवा त्यांना, आणि तुम्हाला मान्य असेल हे त्यांचं तर येऊन सांगा की हे आम्हाला मान्य आहे, आणि मान्य नसेल तर त्यांच्यावर कारवाई करा, त्यांचा राजीनामा घ्या। अशा पद्धतीचा आमचा विचार तिथं असणार आहे। आणि उद्या मी निश्चित सांगतो की या पुरोगामी विचाराला किंवा या सुसंस्कृतपणाला जिल्ह्यातील तर येतीलच, आणि महाराष्ट्रातील जे या विचाराचे लोक आहेत ते उद्या निश्चित या निमित्ताने या मोर्चाला दिसतील। प्रमुख मागण्या काय आहेत शेखर तुम्हाला सांगतील।